सहज स्वागत असेल. आपण पाहिलंय एकदा आरोग्यासाठी मास्टर कप 40+ पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 2 आजचा अंतिम दिवस आणि अप्रतिम रित्या 16 संघ खेळले. पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यामध्ये पाहिलं तर आपण 240 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आणि पाहिलं तर एक संघ चॅम्पियन बनलाय. परंतु जशा प्रकारे आमच्या कमिटीने मेहनत केली, 300 खेळाडूंनी फॉर्म भरला, त्यानंतर 240 खेळाडू नेमले गेले आणि अप्रतिम खेळ त्यांचा या मैदानामध्ये पाहायला भेटला. पवनसुत नवली आंबेडकरच्या मैदानामध्ये फर्स्ट ऑफ मी पवनसुत नवली संघासुद्धा धन्यवाद करेल, ज्यांनी 5 दिवस पाहिला आम्हाला हे मैदान. प्रॅक्टिस त्यांनी केली नाही, आमच्याकडे कॉल नक्कीच आला होता, त्यांचा सुद्धा धन्यवाद असेल. परंतु मी विनंती करेन, जेव्हा आपण मुख्य बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत त्या अगोदर या पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय केवलदादा पाटील यांना मी बोलू इच्छितो. दादा या, आपण नक्कीच 2 शब्द संबोधित करायचं. जशा प्रकारे आपण पहिल्या सीझनमध्ये आणि या सीझनमध्ये जी मेहनत केली आहे आणि ज्या प्रकारे पूर्ण 40+ कुटुंब तुम्ही बनवलाय त्या अनुषंगाने नक्कीच 2 शब्द आमच्याकडे मांडावेत. थँक्यू. प्रथमतः मी SRG परनाळी यांचं अभिनंदन करतो पहिला प्राइज मिळाल्याबद्दल आणि जीवदानी 11 संघ रनरअप झाला. सर्व 16 संघ मालक ज्यांनी आपल्याला यावर्षी सहकार्य करून त्यांच्या टीम आपल्याकडे खेळवल्या, सर्व जे खेळाडू आहेत ज्यांनी ऑक्शनमध्ये भाग घेतला आणि सर्वच्या सर्व खेळाडूंना आपण खेळण्याची संधी दिली, कोणताही खेळाडू अनसोल ठेवलेला नाही आहे. सर्व खेळाडूंना आपण या मुख्य स्पर्धेमध्ये समाविष्ट केलेला आहे. तसंच दुसरं, आपल्याकडे जे काही आज मी रूल रेग्युलेशन तुम्हाला सांगितलेले त्याच्यात आपण 2 जे पेनल्टी दिली, हे आपल्याला काहीतरी एक ॲक्शन घ्यावी लागणार होती, म्हणून मला ते करावं लागलं, कारण आपल्याला ओनरच्या कंप्लेंट आल्या. तर कोणीही याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ माझा काही नाही आहे. ओनरनी कंप्लेंट केल्यावर आपण पहिले ऑक्शनच्या दिवशीच डिक्लेअर केलेलं होतं की जर कोणता खेळाडू आला नाही काही वेगळ्या कारणासाठी तर आपण त्याला बॅन करणार आहोत. त्या पद्धतीने आपण 2 जणांना बॅन केलेलं आहे. बाकी स्पर्धा ही सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्याबद्दल मी सर्व खेळाडूंचे, संघ मालकांचे आभार व्यक्त करतो. पुढच्या वर्षी आपण ही स्पर्धा अजून चांगल्या जोमाने आणि चांगल्या बक्षीस रक्कममध्ये वाढ करून सर्वांसमोर येईल, ही एक मी हमी देतो सर्वांसाठी. थँक्यू. खूप खूप धन्यवाद केवलदादा पाटील. आपण पाहिलं अप्रतिम व्यक्तिमत्वाने चांगला प्लॅटफॉर्म उभारून दिलाय. नक्कीच 40+ 35 नंतर प्रत्येक खेळाडू घरी असतो, सामन्याचा आनंद घेतो, परंतु जे प्लॅटफॉर्म दिले गेले 40+, 55+, 51+, मनोहर तामरे आपण पाहिले की अप्रतिम अटॅकिंग खेळाडू सुद्धा पाहायला भेटले. तर आपण जास्त वेळ घेणार आहोत, बोलूया मुख्य बक्षीस वितरणाकडे. पहिला आपण देणार फायनलचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने अप्रतिम खेळी साकारली. हां नक्कीच त्या अगोदर आज पाहिलं तर आमचे गुरुवारी आदरणीय सन्माननीय बाल सुब्रमण्यम सर या, एक छोटा सत्कार आपला असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर. सर या प्लीज. पाहिलं तर पुष्पगुच्छ देऊन नक्कीच सन्मानित केले जातील बाल सुब्रमण्यम सर. मी विनंती कर, प्रणयजी घरत, केवलदादा पाटील आणि जलीश शेख आपण यायचं आहे. संदीप राऊत या, आमच्या कमिटी मेंबरच्या माध्यमातून बाल सुब्रमण्यम सरांसाठी टाळ झाला पाहिजेत. प्रणयदादाच्या एका शब्दावरती पोहोचले त्यांनी पालघर डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट करण्यासाठी ते पोहोचले. खूप खूप धन्यवाद सर, आपण आलात आणि या स्पर्धेला लाभलात. बाळ सर एक मिनिट सर या स्पर्धेबद्दल आणि आमच्या खेळाडूंबद्दल, 40+ खेळाडू त्याबद्दल. मी सर्वप्रथम प्रणयचे धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांनी मला 15-20 दिवसापूर्वी या ठिकाणी फोन केला आणि याची कल्पना दिली. 40+ खेळाडूंविषयी काय बोलू, ग्रेट आहेत सगळे. या वया एकदा टाळ्या जोरात येऊ द्या त्यांच्यासाठी. या वयामध्ये सुद्धा 4 षटकार मारणं वयाच्या 49व्या वर्षी आणि वयाच्या 51व्या वर्षी सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने खेळणं नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. मात्र ईश्वराचरणी एवढीच प्रार्थना करतो, तुमची सगळी तब्येत ठणठणीत राहू दे आणि सगळ्या 40+ खेळाडूंना विनंती आहे, आरोग्याकडे लक्ष द्या आणि आपलं छंद जोपासा. लाईफ जगणं खूप सोपं होईल आणि केवलला तुम्ही जशी साथ दिली तशीच साथ तुम्ही सगळ्या लोकांनी द्या. आणि तुमचं फक्त 40+ खेळणं एवढी जबाबदारी नाही आहे, पालघर जिल्ह्याची पुढची पिढी कशी घडेल आणि पालघरचं नाव कसं लौकिक होईल या दृष्टीने प्रयत्न करा. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद बाल सुब्रमण्यम सर यांचा आवाज आपण ऐकला. तर आपण वळणार आहोत फायनल मॅन ऑफ द मॅच, ज्याने 39 धावांचा पाठलाग करत असताना अप्रतिम खेळी साकारली. 10 चेंडू 21 धावा ज्याने बनवले आणि मेगा फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरतोय प्रेमित राऊत. पिंट्या मॅन ऑफ द मॅच, प्रेमित या मॅन ऑफ द मॅच साठी. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय प्रशांत दादा पस्टे या, प्रशांत दादा आपल्या शुभ हस्ते पण देणार मॅन ऑफ द मॅच प्रेमित राऊत
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अंतिम सामन्यामध्ये संघर्ष करत होता, परंतु आपण सांगतो ना बडे मंच का सरपंच अशा प्रकारे खेळ साकारलाय. प्रेमित राऊत 10 चेंडू 21 धावांची खेळी साकारली आणि गुड स्टार्ट करून दिला आणि मेगा फायनलचा चॅम्पियन संघ ठरलाय. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रेमित राऊत, मॅन फ्रॉम अक्करपट्टी. प्रेमित पिंट्या नक्कीच 1 मिनिट जास्त वेळ तुमच्याकडे घेणार नाहीये. प्रेमित कसं वाटतंय, पूर्ण स्पर्धा तू खेळलात, कुठे कुठे संघर्ष करत होता, परंतु मेगा फायनलला तुझी बॅट झळकवली, 10 चेंडू 21 धावांची खेळ साकारली आणि संघ चॅम्पियन बनलाय आणि मॅन ऑफ द मॅच तू ठरलाय मेगा फायनल मध्ये. प्रथमतः तर मी केवल भाऊ, प्रणय, जलीस ह्यांचा पण आभार मानेल की, आणि हाडू मेन म्हणजे ज्याने गेल्या वर्षी हाडूची ही संकल्पना होती की 40+ वाल्याने क्रिकेट पुन्हा सुरू झालं पाहिजे आणि ते त्यांनी सुरू केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि ह्या टुर्नामेंटचं सांगायला गेलं तर स्वप्नील भाऊ, निरंजन हे मला खूप मोटिवेट करत होते की नाही तुला खेळायचं आहे. माझी बॅटिंग होत नव्हती, मी 2 वेळा तर आऊट झालो होतो, 0मध्ये आऊट झालो, पण मी नंतर विचार केला की नाही मी आता सेन्सिबल क्रिकेट खेळेल आणि सेमीफायनल आणि फायनलला माझी बॅटिंग झाली, त्याबद्दल त्यांचेही आभार. नक्कीच धन्यवाद प्रेमित. तर आपण वळणार आहोत यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये, ज्यांनी सुरेखरित्या पाहिलं तर गोलंदाजी केली आणि तब्बल 6 सामने त्यांनी खेळले आणि इकॉनॉमिक गोलंदाजी केली. प्रत्येक मोठमोठ्या फलंदाजाला नक्कीच त्यांनी गारद केलंय आणि त्यांनी 9 विकेट्स घेतले. तो ठरतोय पालघरचा मॅजिशियन गोलंदाज निरंजन घरात. बाळू 9 विकेट त्याच्या नावावर, तो ठरतो मॅन ऑफ द बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट. विनंती करेल बेस्ट बॉलरसाठी आदरणीय सन्मान्य निलेश पागदरे साहेब या आपल्या शुभ हस्ते पण देणार आहोत. मॅन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट निरंजन घरात. 9 विकेट ज्यांनी घेतले 6 सामन्यांमध्ये. अक्षरशः बॅटर्सला नाचवलंय, स्माइल आहे, थोडा भाऊक सुद्धा झालाय कारण की स्वप्नील दादाचं स्वप्न आज त्यांनी पूर्ण केलंय. निरंजन मॅन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. निरंजन दादा काय सांगेल, बेस्ट बॉलरची ट्रॉफी पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 2 या स्पर्धेमध्ये कसं वाटतंय? पहिलं तर स्वप्नील भाऊंचं धन्यवाद, कारण की आम्ही सकाळची त्यांची वाडी असते आणि संध्याकाळची वाडी आमची असते, तर रात्री आम्ही त्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर आम्ही प्लॅन करत असतो, मी, पिंट्या, स्वप्नील भाऊ, की आपण काय केलं तर आपण 40+ संकल्पना आणि 40+ आपण पहिला नंबर काढू. तर आम्ही प्रत्येक दिवशी वाडीमध्ये जाऊन त्या ह्याच्यावर कोणाला कुठला बॉल टाकणे, कोणाला कसं खेळवायचं, कोणाला इन टीम कोणाला खेळवायचं, हे सर्व. तर सांगायला गेलं तर माझ्या टीममध्ये 16 प्लेयर होते, त्यातले माझे प्लेयर 11 आले. तर ती एक खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. जर 40+ जर असं होत असेल तर मग लहान जे आता आपल्या मागे खेळतील ते पण हेच बघून असंच करतील, तर मग हे चुकीचं होईल. तर तसं नाही झालं पाहिजे. तर केवल भाऊनी जी मेहनत केलेली आहे, प्रणय घरातने मेहनत केलेली आहे, हाडूने मेहनत केलेली आहे, जलीसने मेहनत केली आहे, मग ती पाण्यात जाईल. तर असं करू नका. पुढच्या ऑप्शनला सर्वांनी व्यवस्थित खेळा आणि व्यवस्थित कोऑपरेट करा. धन्यवाद. जास्त वेळ आपण घेणार आहे. निरंजन खूप खूप सुरेख तुम्ही खेळ साकारलात. यानंतर आपण वळणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी अप्रतिम झेल टिपल्या, संघासाठी धावा वाचवल्या. खूप खेळाडू होते, पाहिलं तर जशा प्रकारे त्यांनी मेहनत घेतली. लगेच सरपाडा बांधायचा आहे, पाहिलं तर 25-28 वर्षाचा खेळाडू दिसतोय, परंतु ज्यांनी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट केलं. मी ही ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेल रोहितजी पाटील, उर्विडेचे ऑनर रोहितजी पाटील सर या आपल्या शुभ हस्ते पण देणार आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि गॅसेस कुठला खेळाडू असणार आहे तो? जीवदान 11 विराट संघाचा किशोर पाटील ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आपण पाहू शकता नक्कीच कपडे माखले गेलेत आणि मातीचा सुगंध त्याच्या अंगावर लागलाय. आपण सांगतो ना कुठलाही जगामधला महागडा परफ्यूम तो सुगंध तुम्हाला देत नाही, क्रिकेट खेळाडूला तो माती देते आणि माती नक्कीच झोकलाय तो आज बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. रोहितजी पाटील साहेबांच्या शुभहस्ते दिला गेलाय. रोहित काय सांगेल, उत्कृष्ट खेळाडू, एवढी मोठी स्पर्धा 40+ मध्ये कसं वाटतंय? नक्कीच थोडासा भाऊक आहे, परंतु बेस्ट ऑफ लक तुला पुढच्या येणाऱ्या संघासाठी 40+ खेळाडू आहेत. जशा प्रकारे बाळासुब्रह्मण्यम सर सांगितलं की जेव्हा युट्यूब चॅनल असत्या तर एक खेळाडू खूप उंचीवर गेले असत्या, खूप लोकांनी पाहिलं असतं, परंतु आजच्या दिवसात सुद्धा पाहिलं पण युट्यूबच्या माध्यमातून 40+ खेळाडूंचा नक्कीच जोहर कौतुक पाहू शकता. यानंतर वळणार आहोत उत्कृष्ट फलंदाज ज्याने अप्रतिम खेळी साकारली. 119 धावा त्याने बनवल्यात आणि
दोन तीन खेळाडू होते ज्यांनी 110 धावा बनवल्या, 111 धावावर होत्या, 107 धावावर, परंतु 119 धावा ज्यांनी बनवल्या. डोळ्याला इजा झाली, परंतु पाहिलं तर काय खेळ साकारला. आणि पाहताना काय म्हणलं, महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील खूप फेमस आहे आणि या स्पर्धेमध्ये हरीश पाटील ठरते मॅन ऑफ द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. हरीश पाटील मॅन फ्रॉम विरार. हरीश पाटील येण्याची विनंती करेल आदरणीय सन्माननीय किल्ले कोच वाडा संघाचे संघ मालक दिनेश खिलारे साहेब, या कमिटीचे उपाध्यक्ष वाडाला बिलॉंग करतायत. हरीश पाटील ठरतायत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 119 धावा. टाळ्यांचा आवाज येत नाही मित्रांनो, आपल्यामध्येच खेळाडू आहेत 40+ चे. सुरेख खेळ त्यांनी साकारलाय. पाहिलं तर क्वार्टर फायनल मध्ये डोळ्याला चेंडू लागला होता, परंतु काय खेळ साकारलाय. दादा काय सांगेल, मॅन द बेस्ट बॅट्समन आणि इंजरी झाल्यानंतर मेगा फायनल नक्कीच तू हरलाय, परंतु बेस्ट बॅटर भेटलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटते आणि विशेष म्हणजे केवल दादा, प्रणय दादा आणि जलीसबाई आणि हाडू यांचं खूप मनापासून आभार करतो की ह्यांनी ही मोठी संकल्पना एक आणली आणि आम्हाला खेळण्यासाठी भेटलं. समोरच्या संघाबद्दल काय सांगेल? कुठेतरी काय घडलं आणि स्वप्नील यांची टीम खूप सुरेख खेळली, कुठे कुठे चुका झाल्या तुमच्या संघाकडून, पराभूत झालात? आमची खूप चूक झाली एक छोटीशी, आम्ही अगोदर फिल्डिंग करायला पाहिजे. नक्कीच बेस्ट ऑफ लक. कुठे नक्कीच डिझेल मध्ये चुकी जरी सांगतायत. 39 धावा बनवल्या होत्या. तदनंतर आपण वळणार आहोत चौथा क्रमांकाचं बक्षीस. नक्कीच SRG परनाळी संघाचे खेळाडू आहेत नारायण शिंदे. आपण या नक्कीच काहीतरी 2 शब्द आपल्याकडे मांडायचे आहेत. नारायण शिंदे यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतोय. नारायणजी शिंदे सर आहेत आपल्या बरोबर. थँक्यू. सर्वप्रथम इतकी छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे, केवल दादा, हाडू दादा, जेलीस दादा यांचे सर्वांचे आणि सर्व टीमचे खूप खूप आभार. मी स्वतःचं बॅकग्राऊंड पहिले मी सांगतो, कारण मी स्वतः विनंती करून आपल्यासमोर उभा राहिलो. आपला वेळ घेतोय, माफी असावी. कारण काय, मी 18व्या वर्षी इंडियन आर्मीमध्ये गेलो आणि माझं पूर्ण जे प्लेईंगचं वय होतं ते माझं पूर्ण तिकडे गेलं आणि मी 36व्या वर्षी वापस आलो आफ्टर रिटायरमेंट. म्हणजे खेळायला जो प्लॅटफॉर्म हवा असतो एका प्लेअरला, तो मला केवल दादांनी त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि इतकं छान, इतका मोठा प्लॅटफॉर्म आणि स्वप्नील दादा, बाळू दादा, पिंट्या यांच्या नेतृत्वाखाली मला खेळायला भेटलं. खूप खूप छान वाटलं. मला जो खेळायचा माझा जो स्वप्न होतं, क्रिकेट खेळणं, ही माझा लहानपणापासूनचा एक ड्रीम होती, ती फार मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायला भेटलं असं मी मानतो. म्हणून मी विनंती केली केवल दादा की मला 2 मिनटं हवेत. मला मान्य आहे, फार उशीर झाला. धन्यवाद. सर्वांचे खूप खूप आभार. इतका मोठा प्लॅटफॉर्म सर्वांना उपलब्ध करून दिलास आणि माझं स्वप्न मला मिळवून दिलं. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. एक आर्मी आहेत. पाहिलं तर आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस, भारतीय आर्मी, शिक्षक आमच्या या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. सगळे बिझी आहेत, परंतु स्वतःसाठी नक्कीच वेळ काढतात आणि क्रिकेटला जोपासलाय. खूप धन्यवाद असेल. माझं स्वतः सौभाग्य आहे तुमचा खेळ पाहण्यासाठी. मी माझ्या मायक्रोफोनवर तुमचा खेळ पाहतोय. केवल दादा आणि पूर्ण कमिटीचा धन्यवाद करतो. मला इकडे बोलवलं गेलं. एक घटक मी सुद्धा बनलोय मागील 2 वर्षापासून या कमिटीचा. यानंतर वळणार पण चौथ्या बक्षीस क्रमांकाकडे मी विनंती करेल मनुजी संख्य आणि कल्पेजी पिंपळे साहेबांचे शुभ हस्ते पण देणार आहोत. चौथा बक्षीस क्रमांक जे जातोय ते म्हणजेच निलेश फायटर चिंचणी या संघाने या. असिबाई मुच्छाले ॲज अ कॅप्टन, यतीन जाधव, किरण जाधव सर या. चला प्लीज या. चौथा बक्षीस क्रमांक पाहिलं गेलं तर आम्हाला सुपूर्द केले गेले ते म्हणजेच 25,000 कॅश प्राइज दिले गेले. ते म्हणजेच आनंद दुबे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेले. माफ करा, 30,000 रुपये बक्षीस क्रमांक आहे. हुसेन पटणे साहेब आलेत. हुसेन पटणे साहेबांची गोष्ट केली तर ST मंडळमध्ये कामाला आहेत आणि क्रिकेटसाठी पाहतो आपण हे सुद्धा वेळ काढणार. क्रिकेट प्रत्येकाला खेळायचं आहे आणि हुसेन सर कॉंग्रॅच्युलेशन. आपण चौथ्या क्रमांक बक्षीस घेतला. कल्पेश सर, म्हणून सर खूप खूप धन्यवाद. म्हणून संख्या सर आणि कॅश 1 मिनट सर, ज्यादा आपसे ज़्यादा वक्त नहीं लूंगा क्योंकि 4th प्राइज आपने लिया है. बात कीजिए कैसा लग रहा है? इतनी बड़ी प्रतियोगिता में आप खेले, पिछले साल भी आपने खेला था, इस साल भी आप खेल रहे और चौथे बख्शीश क्रमांक आप ले रहे. थैंक यू सो मच सैयद भाई. पहले तो मैं शुक्रिया अदा करूंगा केवल दादा और उनकी कमेटी का जिन्होंने ये मंच तैयार किया, क्योंकि आज बहुत से प्लेयर ऐसे हैं अबव 40 के ऊपर के जो प्लेयर है जो क्रिकेट से थोड़े दूर हो चुके हैं, टेनिस क्रिकेट से. क्योंकि अभी जो टेनिस क्रिकेट होता है सिर्फ हर दिन, हफ्ते के 4 दिन 6 दिन का मैच होता है, जिसमें सबको छुट्टी लेने के लिए नहीं मिलती है, अपने काम में बिजी रहते.
तो ये टूर्नामेंट एक्चुअली मुझे भी संडे सिर्फ छुट्टी थी, मगर इस टूर्नामेंट को 40+ खेलने के लिए मैंने भी अपने जॉब से छुट्टी लिया था। तो मैं ये केवल दादा और उनकी कमेटी का शुक्रिया अदा करूँगा कि उन्होंने लीजेंड प्लेयर्स को फिर से आगे आने की उम्मीद ये दी, आगे आने के लिए उनको उम्मीद दी, और फिर से उनके कमेटी को मैं धन्यवाद कहूँगा। ये बहुत ही अच्छा मंच तैयार किया है और इसी से आगे यंग प्लेयर भी आगे बढ़ेंगे। शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया हुसैन सर। फोर्थ प्राइज की इनामी राशि 30,000 और एक बेहतरीन ट्रॉफी नरेश पाटील चिंचणी यावेळेस चौथ्या क्रमांकाचं बक्षीसमान दिले गेले। तदनंतर विनंती करेल ऋत्वी 11 आगरीपाडा तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस त्याच्या नावावर ऋत्वी 11 आगरीपाडा संगणक या। मी विनंती करेल आमचे कमिटी मेंबर मिस्टर संदीपजी राऊत येत आहेत। मी विनंती करेल तिसरा क्रमांक बक्षीस देण्यासाठी आदरणीय सन्माननीय संजयजी गावड साहेब या, सर गायकवाड सर या, संजय गायकवाड सरांची शुभ हस्ते नगरसेवक आहे, टाळ्यांचा गजर साहेबांसाठी सुद्धा, आणि संदीप हाडू संदीप राव त्यांची संकल्पना आणि थर्ड प्राइज बक्षीस एक सुरेख अप्रतिम गोल्डन ट्रॉफी यतीनजी जाधव तुषारजी संख्या साहेबांच्या स्पॉन्सर ट्रॉफीज पाहतोय आपण, त्यांच्या माध्यमातून गोल्डन ट्रॉफी रोजी पाटील सुद्धा चेअर करतायत, त्यांचे खूप सुरेख मित्र आहे संदीप। खूप खूप धन्यवाद संजय सर। संदीप सर पण 2 मिनिट थांबायचं आहे। संदीप भाई काय सांगणार, संकल्पना तुमची आहे कमिटीमध्ये, परत तिसरा बक्षीस क्रमांक गेल्या वर्षी थोडंसं मागे राहिले होते तुम्ही, यावेळेस टॉप 4 मध्ये आलात, काय सांगाल? संकल्पना तर सर्वांनाच माहीत आहे का आज एवढे खेळाडू आहेत 40+ आज या मंचावर बसलेले आहेत, हे योग येणं म्हणजे ही संकल्पना असते। म्हणजे आज जर संकल्पना केली नसती तर हा योग आला नसता का आपण फायनलपर्यंत पोहोचलेले आहेत, बरोबर। सर्वात मोठी गोष्ट, आणि आज जे गेल्या वर्षीचे जे फायनल विनर होते ते सर्व चेंज होऊन यावर्षीचे नवीन 4 चॅम्पियन PDPL ला 4 भेटलेले आहेत, त्यांचा पहिला मी अभिनंदन करतो, कारण की अशाच रीतीने नवीन नवीन खेळाडूंना चान्स भेटतो आणि सर्वांचा होप वाढतो। दुसरी गोष्ट म्हणजे माझी टीम ही नवीन मी यावर्षी का घेतली का माझे जे मित्र आहेत संतोष किशोर यांचा एक विश्वास होता माझ्यावर का आपण एक टीम टाकू आणि खेळू, आणि मी खेळलो। थोडी चुक्यामुळे आम्ही हरलो, नाही तर फायनल विनर नक्की असते। नक्कीच संदीपजी राऊत यांच्याबद्दल सांगायचं, अंडरम बॉक्स असू द्या, समाज स्पर्धा असू द्या, प्रत्येक वेळी ज्यांचा सपोर्ट चांगला असतो, क्रिकेट वेडा माणूस म्हणजे संदीप राऊत। नंतर आपण दुसरा बक्षीस क्रमांक जो दिला जाईल ज्यांनी अप्रतिम खेळ साकारला, पूर्ण स्पर्धामध्ये नॉकआउट एकही सामने पराभूत झाले नव्हते, ज्यापर्यंत 2023 मध्ये पाहिला भारतीय संघ कुठलाही सामना पराभूत झाला नव्हता, परंतु मेगा फायनल पराभूत झाला। अशा प्रकारे जीवदानी 11 विरार या संघनायकाने यायचं प्लीज। मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय वीरेंद्र पाटील साहेब, माजी यष्टीरक्षक पवनसुत नवली संघाची माजी यष्टीरक्षक, त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत। आणि बक्षीस क्रमांक आहे दुसरा एक सुरेख अप्रतिम ट्रॉफी, ज्याला बंडाभाऊ यांच्या माध्यमातून रवींद्रदादा मात्रे नगरसेवक यांच्या माध्यमातून 50,000 रुपये कॅश प्राइज यतीनजी जाधव, आणि पाहायला गेलं तर तुषारजी संख्या यांच्या माध्यमातून दिली गेली ही सुरेख ट्रॉफी। नक्कीच आपण पाहतोय प्रकाशजी पाटील असतील, तसंच टाळ्यांचा गजर आणि वीरेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देतो मॅन ऑफ द मॅच। वीरेंद्रजी पाटील पाहिलं तर पवनसुत नवलीचे एक कुख्यात विकेट कीपर मानला जाईल, बॅट्समनचा शिकार करणारे असे विकेट कीपर प्रशांत दुमाडा। आपण थांबायचं प्रशांत दुमाडा सर प्लीज। प्रशांत सर काय सांगाल, सेकंड बक्षीस 5 सामने तुम्ही गमावणे, शेवटचा अंतिम टप्प्यावर तुम्ही हा सामना गमावलाय, कुठे ना कुठे जसं आपण विचारलं दादांना की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेणं गरजेचं होतं, तो निर्णय चुकला असं त्यांनी सांगितलंय, काय सांगाल तुम्ही? ठीक आहे, निर्णय कोणाच्या तरी एका बाजून लागणारच होता, एक हारणार होता, कोण जिंकणार होतं। सर्वप्रथम पन्हाळा टीमचे अभिनंदन आणि चांगला खेळ खेळला। स्वप्नील भाऊ खास करून खूप छान खेळला तुम्ही, तसेच निरंजन भाऊची गोलंदाजी म्हणजे वन मॅन आर्मी आहे, खूप छान गोलंदाजी केली। आता माझ्या टीमबद्दल बोलेल तर सर्व टीमचे मी खूप आभारी आहे की त्यांनी सगळ्यांनी मॅनेजमेंटमध्ये सहकार्य केलं, आणि खास करून मी एका व्यक्तीचं नाव घेईन जे सपोर्टसाठी आम्हाला येतात, विजय पाटील आणि किशोर पाटील। टीममध्ये नसताना सुद्धा ते विरावरून प्रत्येक मॅचला ते इथे हजर आले, त्यावेळेला मी त्यांचा खास आभारी आहे। तसेच सगळ्यांनी खूप चांगला खेळ केलेला, आणि खास करून कमिटी केवल भाऊ, जलीस भाई, नंतर संदीप भाई आणि प्रणय भाऊ ह्याने एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला, त्यांचा मी खूप आभारी आहे, त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली, आणि याच्यापुढे पण याच्यापेक्षा चांगली PDPL टुर्नामेंट होईल अशी मी अपेक्षा करतोय। धन्यवाद धन्यवाद प्रशांतजी धुमाडा आपण होते पाहिलं तर कॅप्टन। यानंतर एक अजून मोठं बक्षीस असणार आहे, प्रत्येक खेळाडू स्वप्न असते ते मोठं बक्षीस घेणं, जे आम्हाला स्पोर्ट्स सायकल दिली गेली ती म्हणजे सौभाग्यवती
उज्ज्वला काळे मॅडम नगराध्यक्ष मॅडम आहे यांचे शुभ हस्ते दिले गेले ही स्पोर्ट्स सायकल. एनी गेसेस कुठला खेळाडू असणार आहे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी? कोण सांगू शकेल कुठला खेळाडू आहे? 4 संघ होते, पाहिलं तर कुठला खेळाडू असणार आहे ज्यांनी 83 धावा बनवल्या आणि 5 विकेट घेतलेत? 83 धावा, 5 विकेट. ज्याचं नाव आहे प्रशांत, परंतु त्यांनी अप्रतिम फलंदाजी केली आहे. प्रशांत धुमाडा ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. मी विनंती करेल मॅन ऑफ द सिरीज साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर संघटक आदरणीय सन्मान्य असलम मन्यार साहेब. असलम मन्यार साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत स्पोर्ट्स बायसायकल. स्पोर्ट्स बायसायकल असणार आहे आणि पाहिलं तर एक सुरेख सायकल अप्रतिम ट्रॉफी. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे प्रशांत धुमाडा. नावामध्ये शांत आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅट अशांत आणि समोरच्या बॅट्समॅनला सुद्धा गार केलाय. 5 विकेट, 83 धावा, 133 पॉईंट या अनुषंगाने मॅन ऑफ सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्रशांत धुमाडा. प्रशांत सर फॉर द कॉंग्रॅच्युलेशन्स. असलम साहेबांना सुद्धा धन्यवाद, आपण आलात. आपल्या शुभ हस्ते एक अप्रतिम ट्रॉफी, सुरेख ट्रॉफी. या ट्रॉफीवर पाहू शकता आपण स्टंप आहेत, बॅटर आहे, चेंडू आहे आणि अर्धचंद्र सुद्धा आहे आणि सुरेख ट्रॉफी, अप्रतिम ट्रॉफी दिली जाते आणि एक अप्रतिम रेड सायकल. आजच्या युगामध्ये जो आपला ब्रीद भाग्य आहे 1 धाव आरोग्यासाठी, त्या अनुषंगाने सायकल खूप सुरेख आहे आणि पाहिलं तर सायकल चालवणं गरजेचं आहे. तुम्ही फिट आहेत प्रशांत सर, काय सांगाल? एवढा मोठा बक्षीस मॅन ऑफ द सिरीजचा काय सांगाल? खूप छान वाटते, वाटलं नव्हतं मिळेल असं. आणि फिटनेसच्या बाबतीत म्हणाल तर हे क्रिकेट हेच माझं फिटनेस आहे. कारण आजपर्यंत मी क्रिकेट खूप लहानपणापासून खेळतोय. क्रिकेटमुळे आज फिट आहे. लगेच असं वाटलं होतं की सिरीज तू बनेल, कारण की मेगा फायनल तू हरलेला आणि जेव्हा तुझं नाव अनाउन्समेंट केला तसं असं वाटलं की मी सिरीज झालो, कारण की खूप सारे खेळाडू होते. निरंजन सुद्धा धावा त्याच्या कमी होत्या परंतु 9 विकेट होत्या आणि पाहिलं तर आसिफ मोच्या धावा होत्या, रन कमी होत्या. अशा प्रकारे कुठे ना कुठे आम्ही शोधलं. 83 धावा आणि 5 विकेट तू घेतले आणि तुला वाटलं होतं मी सिरीज बनेल? म्हणून मला सरप्राईज आहे मी. कारण माझ्यासमोर निरंजन भाऊ म्हणा, स्वप्नील भाऊ म्हणा, आसिफ भाई म्हणा, खूप चांगली बॅटिंग केली होती ह्या लोकांनी वगैरे. आणि निरंजन भाऊची बॉलिंग वगैरे पण छान केली होती, म्हणून अपेक्षित नव्हतं, म्हणून मी शॉक आहे एकदम. शेवटचा अंतिम प्रश्न, हे मॅडम कोणाला डेडिकेट करेल तू? फॅमिलीला सपोर्ट किंवा तुझ्या गुरुवरीला कोणाला डेडिकेट करेल मॅन ऑफ द सिरीज? ते मी आता बोलणारच होतो, कारण मी 3 दिवस आणि कंटिन्यू बाहेर आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या मिसेस आणि मुलीचा खूप आभारी आहे. त्यांच्यामुळे हे मला आज इथे मिळालेलं आहे. खरं त्यांचं खूप धन्यवाद. कारण कंटिन्यू 3 दिवस घरात नाही आहे. 3 दिवस क्रिकेट खेळतोय, 3 दिवस नाईट करतोय आणि डायरेक्ट इथे मैदानामध्ये येतोय. त्यामुळे त्याचं मी खूप आभारी आहे. थँक्यू. जॉब करू सुद्धा तुम्ही खेळतात, काँग्रेस. प्रत्येकदा आपण सायकल घेऊन जायची आहे आणि त्याच्यावर आपण राऊंड सुद्धा मारायचा आहे. एक राऊंड होऊन जाऊ द्या प्रशांत भाऊ. ट्रॉफी या ट्रॉफी घ्या प्लीज आणि राऊंडवर मारायचं आपण. यानंतर पाहिलं तर नक्कीच खूप सुरेख ते बोललेत आणि पाहिलं गेलं तर यानंतर मुख्य बक्षीस वितरण असणार आहे, जो चॅम्पियन बनलाय संघ. नक्कीच जशाप्रमाणे आपण सांगतोय बासर या, नक्कीच पाहिलं तर जसं आपण सांगतो की 16 संघ खेळले, 240 खेळाडू खेळले, 15-16 खेळाडू चॅम्पियन बनले, परंतु आपण प्रत्येक वेळा सांगतो की प्रत्येक संघ चॅम्पियन आहे. परत प्रशांत सर काय बोलतील? फक्त 2 मिनिटं घेईन, जास्त घेणार नाही. आणि सर्वप्रथम आमचे ओनर प्रसन्न बस्टे सर, ह्यांचं मी आभारी आहे. त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी माझ्यावर विश्वास ठेवून कॅप्टनशिप दिली, त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे. त्यांचं नाव घ्यायला विसरलोय, सॉरी म्हणतोय. प्रसन्न सर, आपण 2 शब्द सांगावे या स्पर्धेबद्दल. नक्कीच खूप सुरेख व्यक्तिमत्व आहे. आपण खूप कमी वेळा पाहतो बाळ सर की ऑनर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन बसतात, 12th मॅनची भूमिका पाडतात, परंतु प्रसन्न सर टाळी झाला पाहिजेत. पाठीराखे म्हणून 12th मॅन म्हणून भूमिका पार पाडत होते. सर काय सांगाल स्पर्धेबद्दल आणि संघाबद्दल? हा कोर संघ आहे माझा जीवदानी 11चा. तसं बघायला गेलं तर 11 मधले प्लेइंग 11 9 माझ्याच संघातले प्लेयर होते, त्याच्यामुळे मला जास्त काही मेहनत घ्यावी लागली नाही मॅनेजमेंट करण्यासाठी. आणि प्रशांत हा माझा गेल्या वर्षीचा रिटेन केलेलाच कॅप्टन आहे आणि तो खेळाडू म्हणून किती ग्रेट आहे ते सांगण्याची गरज नाही आहे. कारण परवा पूर्ण दिवस तो इथे क्रिकेट खेळला, त्याच्यानंतर नाईटला तो ड्युटीवर गेला, सकाळी आला आणि पुन्हा टाइम स्क्वेअरला तो लेदरची मॅच खेळायला गेला. त्याचा अँकल सुजलेला आहे. पुन्हा ती टाइम स्क्वेअरची मॅच खेळून तो पुन्हा नाईटला ड्युटीला गेला आणि आज सकाळी पुन्हा घरी येऊन आंघोळ करून पुन्हा तो पूर्ण दिवस आज क्रिकेट खेळला आहे. त्याच्यामुळे किती एक्झॉस्ट होतो. त्याच्यामुळे कॅप्टन म्हणून मी जर कधी याच्यापुढे चॉईस करेन तर मी त्याचीच चॉईस करेन. इज अ ग्रेट प्लेअर. त्याच्यानंतर आपले आमचे वाईस कॅप्टन आहेत हरेश पाटील,
ते सुद्धा बघा डोळ्याला त्यांच्या इजा झाली होती, मला थोडी भीती वाटली होती म्हणून मी गेलो होतो, पण हां सर्वांनाच भीती वाटली होती, पण असं कोणाला इंजुरी आपल्या 40+ होऊ नये एवढीच अपेक्षा करतो. सर्वांनी खेळताना थोडं आपलं सांभाळून शरीर स्वास्थ्य सांभाळूनच जरा खेळा एवढीच विनंती आहे. बाकी स्वप्नील भाऊंची बॅटिंग बघून मला आज खूप आनंद वाटला. गेल्या वर्षी काय त्यांचा फॉर्म नव्हता, पण यावर्षी ते फॉर्ममध्ये आले नाही. मला अपेक्षित नव्हतं की ते एवढी चांगली फलंदाजी करतात, पण निरंजन भाऊंना मी आधीपासून बघितलेलं खेळताना, पण खूप छान फलंदाजी त्यांनी केली आणि खूप चांगला संघ आमच्या समोर फायनलमध्ये आला. खूप चांगली स्पर्धा झाली आणि ह्या सर्वांचं क्रेडिट जे जातं ते म्हणजे केवल भाऊ जे अध्यक्ष आहेत आपल्या PDPLचे, प्रणय दादा, जलीस भाऊ असतील, संदीप भाऊ असतील, ह्यांनी जी मेहनत इथे घेतलेली आहे ही मेहनत आम्ही स्वतः बघितलेली आहे. ते रात्री येऊन इकडे पाणी मारतात, बॅनर सोडतात आणि स्वतः बॅनर बांधायला असतात. त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही त्यांना सोबत असू याची मी खात्री देतो. धन्यवाद सर. थँक्यू. हरीश कुठे आहे? डॉक्टरांना दाखवायचे ना डोळे. थँक्यू. लगेच मी विनंती करेल. खूप खूप धन्यवाद सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे समालोचन आम्हाला ऐकायला मिळालंय त्याचं क्रेडिट ह्या 2 समालोचकांना मी विशेषतः देईन. खूपच छान समालोचन केलं, त्यांच्यासाठी प्लीज टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्स. खूप खूप धन्यवाद. मी विनंती करेल दिनेश खिलारे सर या आपण 2 शब्द नक्कीच मांडायचे आहेत. एक आम्ही पाहिला एक सुरेख लेख याने लिहिलं होतं आणि आमच्याकडे पोहोचलं लेख तुमच्याकडे पोहोचवलं सुद्धा. दिनेश खिलारे साहेब, आपण पाहिलं तर किल्ले कोस वाडा संघ लास्ट रनर होता, यावेळी सुपर 8 मध्ये आलात, परंतु संघ मालक आहेत ते नक्की 2 शब्द मांडतील आमच्यामध्ये. सुस्वागतम. सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. गेल्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करायचं ठरलं त्यावेळेला हाडूच्या माध्यमातून आम्हाला एक की पालघर जिल्ह्याची 40+ PDPL केली जाते, त्यावेळेला वाड्यावरनं आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि गेल्या वर्षीचं पर्व आपण छान पार पाडलं. यावर्षी त्यात सुधारणा केल्या, परंतु मी उपाध्यक्ष आहे, परंतु कामाच्या निमित्ताने सर्वेक्षण होतं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात, मला वेळ नाही मिळाला. मी इकडे फक्त मॅचच्या दिवशीच आलो, म्हणजे काल आलो आणि पण त्यापर्यंत मी त्यांच्याशी फोनवर बोललो, पण त्यांनी अगदी व्यवस्थित इथलं नियोजन पार पाडलं होतं. मी त्या दिवशी लेख लिहिला होता. काय आता आपलं वय झालं, माझं वय 57 रनिंग आहे, तरी मी रोज सकाळी पण खेळतो, संध्याकाळी पण खेळतो क्रिकेट, बरोबर आहे. पण इकडे आल्यानंतर काय झालं, भरपूर मोठा मित्रपरिवार झाला. कोण कुठे भेटतं, परवा सातपेटेला गेलो तिथे 2-3 आपले प्लेयर भेटले. सर इकडे कुठे, सहलीला मुलं घेऊन आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला स्नेहसंबंध आहे तो वाढला पाहिजे. आणि आज या ठिकाणी पहिल्या राऊंडलाच आम्ही म्हणजे क्वार्टर फायनल हरलो, त्याचं दुःख नाही. कोणतरी 2 संघच जिंकणार आहेत, 4च क्वालिफाय सेमीफायनल होणार ते. परंतु ज्यांना लहानपणापासून ट्रान्झिस्टरवर ज्यांची कॉमेंट्री मी ऐकली होती त्यांचं ते आज प्रत्यक्ष मला त्यांची भेट झाली. म्हणजे मी माझा स्टेटस कधी मी ठेवत नाही, पण मी तो स्टेटस आज ठेवला आहे. ग्रेट भेट. कारण आपण क्रिकेट वेडे आहोत आणि खूप म्हणजे सर काय सांगू तुम्हाला की खूप लहान असल्यापासून म्हणजे 4थी-5वीला असेल तो काळ असेल 74-75चा, तिथून तुमचं मी ऐकत होतो. आणि रणजी ट्रॉफी असेल सगळ्या मॅच रेडिओला त्या कॉमेंट लागायच्या त्या ऐकल्या. या ठिकाणी अतिशय व्यवस्थित आयोजन कमिटीने केलेलं आहे. सर्वांचं मी आभार मानतो. विजयी, उपविजयी आणि या स्पर्धेत भाग घेतलेल्या 16 संघांचं अभिनंदन. पुढेही अशीच पर्व ही चालत राहतील. कदाचित एवढा मोठा परिवार आपला आहे, या परिवारामध्ये कदाचित मतभेद होतील, ते बाजूला सारूया आणि पुन्हा एकत्र येऊ, पुन्हा जोमाने मोठी टुर्नामेंट भरू. एवढं बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. जय. 46 वर्ष काम करत असताना असंख्य लोक मला भेटले. म्हटलं काही लोक लगेच हृदयाला भेटतात असं म्हणतात. आज युसुफ मियालाल सय्यद आमचे बोईसर धनानी नगरचे समालोचक आज मला इथे भेटले. खरं त्यांनी 2 दिवसापूर्वी मला फोन केला होता. माझी म्हणाली फोन वाचतोय तुझा कोणतरी युसुफ म्हणून. मी म्हटलं ओळखत नाही ग, मी फोन उचलला नाही. एक्स्ट्रीमली फॉर दॅट. मात्र आज त्याची भेट झाली या ठिकाणी आणि त्याचं समालोचन ऐकल्यानंतर खूप आनंदित झालो मी. अंडरआर्ममधून ज्यांनी म्हटलेलं सुरुवात केली, मी या ठिकाणी प्रणय आहे, केवळ आहेत सगळे जेलीस आहे, मी शब्द देतो या मुलाला टॉपला नेण्याचं काम माझं आहे. आता
या आपण त्यांचा सन्मान करूया. मी विनंती करतो कमिटीला की या ठिकाणी संदीप स्वतः येतात आणि त्यांचा सन्मान करतायत. खूप सुंदर कॉमेंट्री त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि नुसतं कॉमेंट्री नाही हा, तो या कमिटीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून जिथे जिथे मला प्रणय सांगत होता तिथे तिथे जबाबदारी घेऊन तो काम करत होता. एकदा टाळे होत्या, एकदा आता मी फर्स्ट एड घेऊन तो आतमध्ये धावताना मी त्याला पाहिलं. ते पॅशन म्हणतात ना, ते पॅशन या मुलामध्ये आहे म्हणून. आणि अंपायरिंग पण केली बघा, अंपायरिंग पण त्यांनी केली आहे. आणि अंडाराममधले आमचे लोक असेच असतात, अंडाराममधले कधीही हारत नाहीत. आणि त्यामुळे मी शब्द देतो या मुलाला, या मुलाच्या बरोबर राहीन जेव्हापर्यंत श्वास चालू आहे. या मुलाला जास्तीत जास्त शिकवायचा प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच पाहिलं तर पालघरचा क्रिकेट जेव्हा पण मी खेळायचो त्यानंतर या लाईनमध्ये आलो, नक्कीच खूप काही शिकलो मी आमच्या सिनियर्सकडून. आणि क्रिकेटचा खेळ खूप वेळ आहे आणि मी खूप एन्जॉय करतो. जेव्हाही माझ्या हातामध्ये माईक आहे तुम्ही कधी थकत नाहीये. माझा असा विचार 24 तास जर मला बोलायला दिलं मी बोलेल, कारण की मी ज्या क्षेत्रात मला एन्जॉय केला तर मला आवडते ते करणं. मी मरेपर्यंत एन्जॉय करण्याचा माझा प्रयत्न असेल, लक्षात असणार घ्या. तर आपण बोलणार आहोत मेगा फायनल चॅम्पियन. नाव नक्कीच पाहिलं तर SRG परनाळी आहे, परंतु मी असं सांगेल स्वप्न पूर्ण झालं. SRG परनाळी हा संघ ठरलाय चॅम्पियन्स. विनंती कर आमचे कमिटी मेंबर्स प्रणयजी गरत, जलीश शेख, संदीपजी राऊत आणि आमचे अध्यक्ष केवलदादा पाटील. नक्कीच आपण जेव्हा जेव्हा पाटील नाव येतं ना माझ्या मनामध्ये एकच, महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील आमचे अध्यक्ष केवलदादा पाटील, एकच नाव चालला पाहिजे. या प्लीज. आणि या स्वप्नीलजी गरत, पूर्ण टीम आली तरी चालेल. आणि विनंती कर कल्पेशजी पिंपळे जे सपोर्टर्स आहेत, या केवलदादा पाटील. 1 लाख रुपये रोख रक्कम आमच्या कमिटीकडून. आणि ही ट्रॉफी यतीश जाधव, तुषारजी संकेत साहेबांनी दिली जाते. आणि पूर्ण संघ आलेला आहे. टाळ्यांचा गजर, चॅम्पियन ठरलाय SRG